तो आता पुण्यामध्ये त्यांनी मोठं स्वतःचं ऑफिस घातलेलं आहे आणि नंबर 2 सध्या US मध्ये आहे आणि नंबर 3 तो IT आहे. माझा एकही मुलगा डॉक्टर झालेला नाही. आता अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये थोडासा चेंज. हिराला शर्माजी प्लीज. गुड इवनिंग सर. हिरालाल शर्मा, मेरी सौभाग्यवती चंद्रकला शर्मा. 71 के बाद में महाराष्ट्र गवर्नमेंट के बॉन्डेड कैंडिडेट होने की वजह से मुझे रत्नागिरी जाना पड़ा. रत्नागिरी से नासिक डिस्ट्रिक्ट में, नासिक से फिर पालघर, मुंबई. इसके बाद में मैंने मेरा PG किया DGO और 23 साल तक जालना में एक लैप्रोस्कोपी सर्जन बोल के मैंने सेवा दी. इस दरमियान बहुत सारे अवार्ड मुझे मिले महाराष्ट्र गवर्नमेंट के. 2005 में रिटायर होने के बाद में जालना मिशन हॉस्पिटल में कंसल्टेंट बोल के काम किया 8 साल. उसके बाद में रिनाउड हॉस्पिटल वाशिम में मैं गए 2 साल से हूँ. बीच में 1 साल ब्लड बैंक में था. मुझे 2 लड़के 1 लड़की है. फैमिली प्लानिंग में होने की वजह से ट्रायंगल कंप्लीट किया था. बड़ा लड़का मेरे जो एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है वो संभालता है और कॉटन कमीशन एजेंट है. 2 नंबर का लड़का आंको अपोलोप्लास्टी ऑप्थाल्मिक सर्जन है जो उत्तराखंड में इस समय एकमेव सर्जन है. लड़की मेरी कंप्यूटर इंजीनियर है, वो पुणे में रहती है और मेरी मिसेस चंद्रकला शर्मा ये हाउसवाइफ है. इसके सहकार्य की वजह से मैं आज तक 70 साल तक आज भी चलता रहा. गए 3 महीने में मेरे को जो प्रॉब्लम था उसको उसमें से बाहर लाने के लिए यही सब लोग कारण है. और धन्यवाद ऑर्गेनाइजर को एक बार फिर मैं धन्यवाद देता हूँ, वो गौरव के पात्र है. नमस्कार. मी डॉक्टर प्रभाकर लक्ष्मण भारती. माझी मिसेस पुष्पा भारती ही काही कारणामुळे माझ्यासोबत येऊ शकली नाही, कारण तिला आर्थरायटिस, जॉईंट पेन, स्टिफनेस आणि चालणं मुश्किल आहे, म्हणून मला काही तिला घेता आलं नाही. त्याबद्दल मी सॉरी. मी मेडिकलचा आहे, परंतु माझी मिसेस हे हाऊसवाईफ आहे. मी आपल्या कॉलेजमध्ये MBBS केलं. त्यानंतर इंटर्नशिप झाल्यानंतर 1 वर्ष खेड्यामध्ये जनरल प्रॅक्टिस केली. त्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये मेडिकल ऑफिसर आणि विविध पदावर विविध ठिकाणी महाराष्ट्रात सर्व्हिस केली. काही दिवस म्हणजे जवळजवळ 5 वर्षे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर परभणी या ठिकाणी राहिलो. सिव्हिल हॉस्पिटलला आरमावरतीच राहिलो. त्यानंतर औरंगाबादला कॉर्पोरेशनमध्ये काही दिवस MOH म्हणून राहिलो. त्या पिरियडमध्ये विशेष सांगायचं म्हणजे दुधाची गंगा ही वाहिली, कारण बरंचसं जे दूषित दूध होतं ते आम्ही 2 वेळेस ट्रॅक करून ते नष्ट करण्यात आलेलं आहे. ही एक माझ्या कॉर्पोरेशनमध्ये काम करत असताना झालेली घटना. त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस औरंगाबाद या ठिकाणी सर्व्हिस करून मी 2004ला सेवानिवृत्त झालो. आणि त्यानंतर मी काही दिवस HIV/AIDS प्रोजेक्ट याच्यामध्ये 1 वर्ष काम केलं. नंतर MIT लातूर या ठिकाणी सुद्धा डेप्युटी डायरेक्टर कम हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर या पदावर 1 वर्ष काम केलं. त्यानंतर माझं पाय एंजिओप्लास्टी झाला
आळसपणा आहे. दोन्ही डोळ्याचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन झालेले आहे. त्यानंतर मी प्रॅक्टिस करणं किंवा इतर पदावर काम करणं सोडून दिलं आणि सध्या मी घरी काम करतोय. सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मी सहभाग घेतोय. वधूवर परिचय मेळावे आयोजित करणं किंवा बाकीचे सोशल वर्क याच्यामध्ये सहभाग नोंदवतो आणि आतापर्यंत मी या सेवेमध्ये सोशल सर्व्हिसेसमध्ये काम करतो. तर माझा विरंगुळा जातो आणि घरची शेती आहे ती शेती सुद्धा मी पाहतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद नवजीवन आणि सुहास. आता पुढच्या इंट्रोडक्शन करण्याकरता मी आमंत्रित करत आहे अस्मत सिद्दीकी अँड शफीक अहमद. हॅलो, डॉक्टर ब्रांडे टीजी. त्र्यंबक गणपतराव पुरांडे. माझी मिसेस सौ विजया त्र्यंबक पुरांडे. मी 66च्या बॅचचा, ती 69च्या बॅचची आहे आणि दोघंही आम्ही औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे आहे. मी बाकी जास्त काही बोलणार नाही, फक्त मला 2-3 गोष्टी सांगायच्यात की मी संपूर्ण ग्रामीण भागातच काम केलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला जे अनुभव आहेत माझे आणि मला काय त्याच्याबद्दल कौतुक केलं गेलं ते सांगायचं. विषय नाही त्याच्यामध्ये फक्त जास्त वर्णन करणार नाही, पण 1976ला देवीचं निर्मूलन झालं त्यावेळेस मी कोकणामध्ये होतो आणि लास्ट बट वन केस महाराष्ट्रातली माझ्याकडे झाली होती. त्या काळामध्ये माझ्या कामाचं कौतुक करून मला त्यावेळेस मेडल मिळालं, गोल्ड मेडल मिळालं आणि याच्यामुळं एकंदर मला त्या कामामध्ये माझा आणि माझ्या दोघांचं आमचं काम असल्यामुळं त्याचं कौतुक केलं गेलं. त्याच नंतर दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जीवनातली की मी काम करीत असताना 5 वर्ष सतत मी एका सेंटरला होतो 85 ते 90. त्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सतत अंधत्व निवारण या कार्यक्रमामध्ये मला 5ही वर्षी महाराष्ट्रात पहिला म्हणून बक्षीस मिळालं. आणि 3ऱ्या नंबरच्या ह्याच्यामध्ये शेवटी मी RSSचं काम करतो. ज्या RSSचं काम करत असताना मी काही वेळ त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामधून मग जे आदिवासी भागामध्ये काम करण्याचं मला संधी मिळाली आणि तशा ठिकाणाहून मी बरंच काम केलं. त्याच्याबद्दल मला पुन्हा तिथे गौरव करण्यात आला आणि ह्या गौरव करीत असताना बाकी माझ्या फॅमिलीमध्ये मला 4 मुलं आहेत. 4ही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, सुना पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि आम्ही दोघंही आपलं आनंदी आहे. आताही सध्या मी RSSचं काम करतो आणि ते काम करीत असताना माझी हेल्थ अगदी चांगली आहे. म्हणजे कसल्या प्रकारचं मी क्लासेस सुद्धा घेतो याच्या योगाचे आणि प्राणायामचे. हे एवढंच मला बोलायचं आहे आणि बाकी हे कारण करण्याची संधी मिळाली आणि सर्व लोकांना आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये देशमुख म्हणून माझे क्लासमेट आहेत आणि मोगेकर आणि मिसेस मोगेकर यांनी मला हे केलं. त्याबद्दल मला 2 शब्द बोलण्याची इच्छा होती आणि तेवढंच बोलून मला मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मला अशी संधी मिळाली याच्याबद्दल मी त्याचे उपकार मानतो. 2 This is just an introduction, please. You introduce yourself, that everybody knows that who are you. That's all. And whatever we want to present, we present tomorrow. Understand? So we don't have to elaborate everything about all just education. Mike. Hello. I request all my colleagues. Yes, this is the just introduction given in 2 minutes. Please elaborate your things only for 2 minutes. And tomorrow we have ample time, all the time the stage is free. Because if you take more time here, then it is just difficult to finish out. If anybody take 2 minutes, it will take 100 minutes. So please be short and within 2 minutes. Thank you very much. हॅलो, जसवीर छावडा.
Chabra. Now my name has changed to Jasbir Kaur Sarguja. My husband, Dr. Kulbir Singh Sarguja, he is an anesthetist and I am gynecologist. Presently, I am working in the R.D. Gadi Medical College, Ujjain, as a professor of obstetric and gynec. And I have two sons. One is elder, he is an orthopedic surgeon in Bombay, and second son is a MDS in oral medicine and pathology. That's all. मी डॉक्टर विकास आणि एमबीए झाल्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन केली 2030 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस केल्यानंतर 2003ला मी सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर मी एमजीएममध्ये काही दिवस काम केलं, नंतर झूज हॉस्पिटलमध्ये काम केलं, नंतर आता नवीन मेडिकल कॉलेज बदनापूरला वळलं तिथे 3 वर्ष काम केलं. परंतु मागच्या वर्षी माझी सगळ्यात लेट सर्जरी झाली. त्यावेळी वर्षापासून सुद्धा काही करत नाही. माझी पत्नी अरुणा भोपाळ, शी इज हाऊसवाईफ. आय हॅव 3 daughters and 1 son. एक मुलगी माझी अमेरिकेला आहे, एक औरंगाबादला डेंटिस्ट आहे आणि तिसरी पुण्याला आहे, इंजिनियर आहे. मुलगा माझा बिझनेस करतो. नाव आय सेटल डाऊन इन औरंगाबाद. Hello, Dr. Ramesh. Hello, I am Ramesh Bora. After completing MBBS in 1972, I was enrolled for MS in Aurangabad, but after doing 6 months of that, I decided to leave and went to UK. After going there, I did my diploma in otolaryngology, and after that, I did a FRCS in otolaryngology and general surgery. Sorry. After completing my post-graduation, it was difficult to get a senior post as a consultant, as a overseas doctor. So I switched on to general practice. While doing general practice, I also did ENT as a hospital practitioner. I am blessed with two children. My son is a dentist in Bristol, and daughter is a doctor in Reading. My wife, she taught Indian cookery to Welsh people for nearly 10 years. And now she works with me as a practice manager in general practice. Thank you.